तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवत आहे भाग नंबर 200 चौरस फूट जागेसंदर्भात. काल जे तुम्हाला मी सांगितलं ते होता भाग नंबर 1. त्याच्यामध्ये अर्ज कसा करायचा आणि अर्ज कुठे द्यायचा हा उल्लेख होता. आज मी तुम्हाला सांगतोय, जो अर्ज तुम्ही लिहिला असेल त्या अर्जाच्या एक झेरॉक्स घ्यायची आहे. आपण एक झेरॉक्स ज्या बी ऑफिसला देणार, जसं की तहसील असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय, जिथे बी आपण एक ओरिजिनल कॉपी दिल्यानंतर झेरॉक्सवर ओसी नक्की घ्या मित्रांनो. आणि ओसी घेतल्यानंतर जर काल कोणी अर्ज सादर केला असेल तर त्यांनी आज काय करायचं ते सांगतोय. आज आपण कमीत कमी अर्ज सादर केलेल्या ठिकाणी जा आणि त्यांना विचारा काल अर्ज सादर केला होता त्याचं काय झालं. ते तुम्हाला त्याचा रिप्लाय देतील आणि ते सांगतील महसूल डिपार्टमेंटला तुमचं पत्र पाठवलं आहे. तर महसूल डिपार्टमेंटला जा आणि तिथं कोण पत्रव्यवहार बघतंय त्या व्यक्तीचा नंबर घ्या आणि त्याचा फॉलोअप घ्या. पत्रव्यवहार झाल्यानंतर तो व्यक्ती तुमचं पत्र, महसूल डिपार्टमेंटचं जे पत्र असतंय 200 चौरस फूट जागेबाबत, ते तुमचं पत्र तो काढेल समाज कल्याण आयुक्त यांच्या नावाने. मग समाज कल्याण आयुक्त यांच्या नावाने ते पत्र निघाल्यानंतर त्याची एक प्रत तुम्ही घ्यायची आहे आणि एक प्रत त्यांना नेऊन द्यायची आहे समाज कल्याणमध्ये. हे झालं आपलं भाग 2 मधली आजची पूर्ण डिटेल्स माहिती. अजून एकदा सांगतो, समजलं नसेल तर आपलं काल अर्ज दिला असेल तर तो अर्ज आज महसूल डिपार्टमेंटला जाईल आणि महसूल डिपार्टमेंटमधून एक पत्र निघेल, ते समाज कल्याण आयुक्त यांच्या कार्यालयाच्या नावाने राहील. आणि हा आपला आजचा भाग नंबर 2ची विशेष माहिती मी तुम्हाला दिली. आता पुढची जी माहिती राहील भाग नंबर 3 मध्ये उद्या राहील. कमेंट करून सांगा अर्ज दिला असेल तर ठीक, नसेल दिला तरी ठीक. ठीक आहे, धन्यवाद.